जे आपल्या जीवनामध्ये आपण आत्तापर्यंत जी सुख म्हणा दुःख म्हणा भोगलेली आहे ती अर्थातच आपल्या कर्मसिद्धांताच्या परिणामांचं एक स्वरूप आहे हे तर निश्चित आहे. आणि आपला जन्म जेव्हा एखाद्या खूपच चांगल्या प्रकारच्या अशा घरामध्ये होतो, सुसंस्कृत घरामध्ये होतो, आणि त्यानंतर आपल्याला ज्या दुःख मार्गातनं प्रवास करावा लागतो, व्यतीत करावा लागतो, त्याच्यामागे निश्चितच काहीतरी भाग्यरचना आहे, यात काही शंकाच नाही आहे. म्हणजे आपला कर्मसिद्धांत जो आहे त्यानुसारच हे सगळं आहे. स्वामी समर्थांनी म्हटलेलंच आहे ना, म्हणजे रामदास स्वामींनी, की मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. तसंच आहे, जे तुम्ही संचित करून ठेवलेलं आहे तेच पुढे तुमचं प्रारब्ध म्हणून तुम्हाला भोगायचं असतं. प्रारब्ध म्हणून तुम्हाला ते स्वीकारावं लागतं. पण माझं प्रारब्ध नेमकं कुठे आहे आणि याला अंत कुठपर्यंत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न तर मनुष्य करतच असतो, की जेव्हा त्याला असाधारण दुःख भोगावी लागतात की जी सर्वसामान्य माणसाला मिळत नाहीत. तर सर्वसामान्य माणसाचे सुख आणि दुःखाचे प्रकार जर समजायचे झालेत आपण, खूप लहान लहान प्रकाराने आपण ते समजू शकतो. की मनुष्य जेव्हापासून जन्माला येतो तेव्हापासून मग तो शिक्षण घेतो, नोकरी करतो, मुलं होतात, नंतर त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये तो प्रवेश करतो किंवा मग कुठल्या नोकरी कार्यामध्ये प्रवेश करतो. तिथे ते उन्नती करतो, वाढत जातो, अजून मोठा होतो. आणि मग सगळं जे आहे ते संचित अजून त्याचं वाढत गेल्यावरती मग ते मुलं होतात, मुलांची मुलं होतात, नंतर मग कदाचित मुलं वेगळी राहतात, मग डोळा बायको राहतात, आणि मग शेवटी अंताची एक भूमिका येते त्याच्यामध्ये. काय आजारपणा असतात, रोगराई असते, हे सगळं असतंच. म्हणजे याच्यापासून काय माणसाची सुटका होत नाही. तर ही जी आहे ती झाली सामान्य रचना. आता याच्यापेक्षा वेगळी रचना जी आहे की ज्यांच्या म्हणजे आधी भौतिक जीवनाची जी बदललेली आहे त्याच्यामध्ये बदलतं स्वरूप जे आहे ते तुम्हाला वेगळ्या प्रकारे जीवन व्यतीत करायला लावत असतं म्हणा, भाग पाडत असतं म्हणा. शेवटी तो कर्मविपाकाचाच एक परिणाम आहे. त्याच्यामध्ये संतती अजिबात न होणं, संतती होऊन देखील मृत होणं, किंवा मग विवाह न होणं, विवाह करूनही हे विधुर योग येणं किंवा विधवा योग येणं, आणि सर्वच प्रकारच्या संसार सुखांपासून वंचित राहणं, स्त्री सुखापासून वंचित राहणं, पुरुष सुखापासून वंचित राहणं, या व्यक्तिमत्वाचे जे हे प्रश्न आहेत, द क्रायसिस ऑफ आयडेंटिटी, क्रायसिस ऑफ पर्सनॅलिटी, हे पण शेवटी सगळे प्रारब्धाचाच खेळ आहे. पण ते संपणार आहे कधी हे मलाही कळत नाही, तुलाही कळत नाही, कोणालाही कळलेलं नाही आहे. ते भोगणं क्रमप्राप्त आहे, यात शंका नाही. आणि जे नशिबामध्ये तुमच्या नाही आहे ते मिळवण्याचा तुम्ही किती प्रयत्न केला तरी ते मिळत नाही, ही वस्तुस्थिती असते. म्हणजे आणि ती आपण नाकारू शकत नाही, नाही नाकारू शकत ती आपण. कारण मनात वाचिरे पूर्व संचित केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. आणि काय संचित केलं हे तर मला तर समजणार नाही, तुला समजणार नाही, कोणाला समजणार नाही. संचित नेमकं आपलं आहे काय आणि त्याचा आपल्याला रिटर्न्स काय मिळतात. हा जो आहे तो आपण बॅलन्स जमा केलेला आहे बँकेमध्ये, ते आपल्याला जे सुख आणि दुःख मिळतं ते एक प्रकारचं व्याजच आहे ना. एक प्रकारचं व्याजच आहे. सुखही व्याज आहे आणि दुःखही व्याजच आहे, असं आपण त्याच्यामधून समजू शकतो. मनाचं समाधान करू शकतो. कारण कसं की शेवटी मनाचं समाधान, मानसिक आनंद हा फार महत्त्वाचा असतो जीवनामध्ये. जीवन जगत असताना हा आनंद मिळणं, आनंद घेणं फार महत्त्वाचं असतं. कारण आनंदाचे क्षण माणसा शोधायला जातात तेव्हा त्याला मिळत नाहीत, आणि नंतर लक्षात येतं की आपण आनंदाचे क्षण आपले निघून गेले आयुष्यातले. परंतु आहे हे असं आहे. म्हणून त्याच्यामध्ये म्हणतात ना की तुम्ही जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत राहा, परंतु त्याच्या शोधामध्ये तुम्हाला अंतिम सत्य जे आहे ते तुमच्या धर्मग्रंथामध्ये कधीच समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे अशातला भाग काहीच नाही आहे. हा जो आहे तो सर्वश्रेष्ठ कर्म विपाक सिद्धांत आहे. त्याच्यापेक्षा वेगळं जगामध्ये शिकण्यासारखं काहीच नाही आहे. आणि मी आणि ब्रह्म जर एकच असेल तर या एकरूपतेमध्ये बाकी सगळी सुख दुःख सगळं, सुख दुःख समेकृत्वाला भाला भोजय अजयो म्हणतात. सुख आणि दुःख जेव्हा समान होतात तेव्हा लाभ आणि अलाभ म्हणजे नुकसान होणं किंवा हानी होणं, या दोन्ही भूमिका सारख्याच राहतात. हे दोन्ही भाव सारखेच राहतात. अभावही नसतो आणि भावही नसतो, ही भावातीतता.
द्वंद्वाती तो विमत्सर हा गीतेमध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे ते आपलं समजायला आपल्याला खूप तत्त्वज्ञान आपल्याकडे महान सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे दुःखाचा विचार करायचा नाही, जे सुख आहे त्याचा आनंद घ्यायचा. हे तुलाही करावं लागणार, मलाही करावं लागणार, हे सर्व जगालाही करावं लागतं आणि सर्व जग करतं आहे हे. हा विचार जो आहे तो त्याच्या पद्धतीने करता आणि सुख शोधण्याचा प्रयत्न. काही लोक मग मद्यपी होतात, काही काही लोक दुसऱ्या व्यसनांच्या आहारी जातात, काही काही लोक अजून काही गोष्टींच्या आहारी जातात किंवा ज्यांना सुख सापडत नाहीत त्यांना म्हणून. पण तसं नाही आपण करत. आपल्याला सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आपल्या धर्मग्रंथांनी आपल्याला दिलेलं आहे, आपल्या धर्माने आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये आपण शोधू शकतो. त्या शब्द सामर्थ्यामध्ये आहे, त्या वाणीमध्ये आहे, त्या संस्कृत भाषेमध्ये आहे. ते आपण शोधू शकतो, ते आपण शोधावं आणि जीवनामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. एवढंच आपण या आयुष्यामध्ये राहतो की ते करू शकतो आणि एखादं ध्येय मानून पुढे वाटचाल करावी, हे तर निश्चित आहे.